बैठलं सध्या बाळासाहेब आंबेडकर यांनी एक छप्परबंद समाजाचा भटकी विमुक्ती जाती जमातीच्या या महिलांना उमेदवार दिलेली। आज माझी आई सौ बियामा रुस्तम शेख यांना आज उमेदवार दिलेली। आज बैठले असेल प्रत्येक वेळेस मी 10 वर्ष 15 वर्ष झालं तर आपल्या प्रभागामध्ये कुठलाही विकास दिसत नाहीये आणि कुठला विकास झालेला नाहीये। नगरसेवक झाल्यानंतर नगरसेवक गायब झालेले। नागरिकांनी अक्षरशः बॅनर लावलेलं होतं की नगरसेवक हरवले म्हणून। का नगरसेवक हरवले म्हणून बॅनर लावलं की रस्त्यामध्ये बैठलं तर जागेमध्ये खड्डे। आज पुणे महानगरपालिकेची शाळा नाहीये, मराठी शाळा गोरगरिबांसाठी तुम्ही उपलब्ध आहे का तुम्ही चेक करा की प्रभागामध्ये कुठली मराठी शाळा नाहीये पुणे महानगरपालिका। तसंच आपल्या पुणे महानगरपालिकेची हॉस्पिटल नाहीये। आज बैठले असेल दवाखाने तुम्ही प्रायव्हेट या धानोरी भागामध्ये विशान वाडीमध्ये आणि कलवड भागामध्ये सर्व प्रायव्हेट हॉस्पिटल झाले। याला ताकद देण्याचं कोण काम करतोय याला पण बघणं गरजेचं आहे। आज तुम्ही म्हणत असाल की पाणीची समस्या मोडलेली आहे, पाणीची समस्या मोडली असेल लोकांना पाणीचा त्रास का होतोय? लोक पाणी तरसायला लागले कशामुळे होतं? पाणी टँकर माफिया कशामुळे यायला लागले? आज बैठलं असं पाणीची टँकर माफिया जास्त प्रमाणे वाढायला लागले। हे कुणाच्या सपोर्टने वाढायला लागले आणि कुणाचे टँकर आहे हे पण बघणं गरजेचं आहे। आज बैठलं असेल की आज विकासाच्या नावाने बम आहे। आज सत्तेधारी हे नगरसेवक आहे, नगरसेवक कुठं विकास काम केलं मला दाखवला। आज आम्ही मेल्यानंतर ना आम्हाला दफनभूमी नाहीये, आम्हाला कुठलं तर मशानभूमी नाहीये। आज बैठलं असेल हे सर्व गोरगरीब जनता आहे आणि हे सर्व गोरगरीब जनते बिना पैशांनी बिना याच्यानी सर्व आम्ही काम करतोय। कुणाला पैसे देण्याची गरज नाही। आज सर्व जनता हे सर्व मनाने निघले। आज बैठलं असेल मुस्लिम समाज आहे, दलित समाज आहे, बहुजन समाज आहे, हे सर्व पारधी समाज आहे, हे सर्व निघलेले रस्त्यावर निघलेले हे प्रचार लोकांचा विकास करण्यासाठी निघलेले। आज बैठलं असेल आम्ही विकासाच्या नावाने येतोय। 5 वर्ष झालं आम्ही आज प्रत्येक आंदोलन नागरिकांना मी न्याय देण्याचं काम केलेले। आज बैठलं असेल आम्ही हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करून दिलेले। तुमचं म्हणणं आहे की पूर्वीच्या नगरसेवकांनी काही कामं केली नाही का? आता तुम्हीच बघा आता की पुणे महानगरपालिकेमध्ये बसून तुम्ही ह्या नगरसेवकांनी कुठलेही काम केलेले, कुठले विकास काम केले, कुठे रस्ते फिरलेले तुम्ही बैठलं असेल की कुठलाही विकास त्यांचा राहिला नाहीये। आता नगरसेवक हरवलं म्हणून हे जनता बॅनर लावती। हे जनता का बॅनर लावती? त्यांच्या ड्रेनेज लाईनचा प्रश्न सॉल्व्ह नाही करू शकत, त्यांचे पाणीचा प्रश्न सॉल्व्ह नाही करत, त्यांच्या हॉस्पिटलचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करू शकत। तिला मशानभूमी नाहीये आणि लहान मुलाला प्ले ग्राउंड नाहीये। लहान मुलं कुठे खेळणार आहे? आज बैठलं चल ट्रॉफिक